नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी उपवासाची बटाटा भजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ही भजी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच आलं असेल. तर ही बटाट्याची भजी करत असताना कोणतीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. तर बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी इथे हे उपवासाची बटाटा भजी केलेली आहेत. तर अशी ही उपवासाची बटाटा भजी करत असताना फार जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटामध्ये हे उपवासाची बटाटा भजी बनून तयार होतात. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही भजी करून बघा. तर सारखं-सारखं तेच साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी किंवा वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच उपवासाची बटाटा भजी करून बघा. नक्की सगळ्यांनाच आवडेल. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच आवडतील इतकी हे खमंग आणि चविष्ट हे भजी बनवून तयार होतात. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे उपवासाची बटाटा भजी बनवण्यासाठी इथे एक 2 ते 3 मी इथे बटाटे घेतलेले आहेत. तर तुम्हाला जितके भजी करायचं असेल, तुम्ही त्या प्रमाणामध्ये बटाटे घेऊ शकता. तर हे बटाटे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि या बटाट्यावरची आपल्याला पूर्णपणे सालं काढून टाकायचं आहे. तर हे भजी बनवण्यासाठी आपण इथे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने या 2 ते 3 बटाट्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. तर हा बटाटा आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे. तर आपल्याला खिसणीने लांब-लांब याचा खीस तयार करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे यापेक्षा पण जाडसर खिसणी किंवा मोठी खिसणी असेल, तर तुम्ही मोठ्या खिसणीने पण हा बटाटा खिसून घेऊ शकता. जेणेकरून आपण ज्यावेळेस भजी करतो ना, त्या भज्यामध्ये जर जाडसर तुम्ही जर हे खीस घेतलाच बटाट्याचा, तर दिसायला पण छान दिसते आणि खायला पण भजी छान लागतात. म्हणून आपणाला जेवढा होता येईल तेवढा बटाट्याचा जाडसर खीस करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 बटाटे मी इथे छान खिसून घेतलेले आहेत. तर या खीसमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक 5 मिनिटासाठी आपल्याला हा बटाट्याचा खीस बाजूला काढून ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही हे बटाट्याचं खीस एक 2 ते 3 पाण्यामध्ये हे धुवून घेऊ शकता. म्हणजे जे एक्स्ट्राचं जे बटाट्याचं स्टार्च असतं, ते सर्व निघून जातं आणि आपल्या इथे एकदम पांढरा शुभ्र आपल्या इथे बटाट्याचा खीस तयार होतो. तर हे बटाट्याच्या खीसमधलं आपल्याला पाणी जमेल तितकं आपल्याला पिळून काढायचं आहे. अजिबात या बटाट्याच्या खीसमध्ये आपल्याला पाण्याचा अंश राहता कामा नये. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने पूर्णपणे या बटाट्याच्या खीसमधलं पाणी पिळून काढलेलं आहे. तर बघू शकता आपल्या या बटाट्याच्या खीसमध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही. एकदम कोरडा आणि मोकळा सळसळीत आपला इथे बटाट्याचा खीस तयार झालेला आहे. तर हा बटाट्याचा खीस आपण मिक्सर बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला साहित्य काय लागते ते बघूया. तर इथे मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा 2 चमचे इथे जाडसर कूट घालून घेतलेला आहे. त्यासोबत इथे 1 चमचा हिरवी मिरची, जिरं आणि शेंदूर घालून याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. ते ठेचा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. तर जिरे तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता. नाही घातलात तरी पण चालेल. तर आमच्याकडे उपवासाला जिरे चालतात म्हणून मी इथे एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये एक 2 चमचे भगरचं पीठ घालून घेतलेलं आहे. तर या भगरला बरेच जण वरई पण म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही भगरचं पीठ न घालता राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलात तरी पण चालेल. फक्त याला 2 चमचेच पीठ घालायचं आहे. म्हणजे याला छान बँडिंग यावं याकरिता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला फार जास्त साहित्य लागत नाही. एक 3 ते 4 साहित्यामध्ये आपली ही एकदम कुरकुरीत आपली इथे उपवासाची बटाटा भाजी बनवून तयार होतात. तर यामध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. कारण आपण जे बटाट्याचं खीस घेतलेलं आहे त्यामध्ये थोडाफार ओलावा असतो आणि आपण मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने फक्त हाताने चोळून आपल्याला हे भज्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर या मिश्रणाचे तुम्ही थालीपीठ पण करून घेऊ शकता किंवा कमीत कमी तेलाचा वापर करून तुम्ही याचे आप्पे पण करून घेऊ शकता. तर बघू शकता आपण इथे एकही थेंब पाण्याचा न घालता अशा पद्धतीने आपण हे पीठ भज्यासाठी छान मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे-छोटे बॉल्स करून तुम्ही हे भजे तळून घेऊ शकता. किंवा तेलामध्ये तसंच पण भजे तुम्ही सोडू शकता. तर
तर इकडे आपलं गॅसवरती तेल छान गरम झालेलं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक-एक करून हे भजी सोडून द्यायचे आहेत. तर ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे. तर याला फार जास्त कोणतं झंझट नाही किंवा किंवा फार जास्त आपल्याला याला साहित्यही लागत नाही आणि फक्त 5 मिनिटांमध्ये ही भजी बनवून तयार होतात. तर सारखं-सारखं तेच साबुदाणा खिचडी किंवा वरईचे पदार्थ खाऊन कंटाळा असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा भजी करून बघा. जे भजी लवर आहेत ते तर खूप आवडीनं खातील. तर उपवासालाच का तुम्ही असं एरवी टायमाला पण तुम्ही अशी भजी करून खाऊ शकता. एवढे कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट हे भजी लागतात. तर हे पहा आपण छान हे भजी गोल्डन रंगावर येईपर्यंत आणि यामधला बटाटा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. तर ही भजी तळत असताना आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे. फुल गॅस केला तर भजी एकदम करपली जातात म्हणून आपल्याला मिडियम गॅस करून आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली या भज्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. तर हे भजी बनवत असताना आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. फक्त 5 मिनिटामध्ये झटपट ही भजी बनवून तयार होतात. तर इथे आपली ही भजी छान तळली गेलेली आहेत. तर अशाच पद्धतीने उरलेले आपण सगळ्याच मिश्रणाचे भजी तळून घेणार आहोत. अशी जर तुम्ही उपवासाला बटाटा भजी जर केलात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. एवढे चविष्ट आणि खमंग आणि कुरकुरीत आपली इथे हे बटाट्याची भजी बनवून तयार होतात. तर बघू शकता आपण इथे मिडियम गॅसवर एक-एक करून आपण या तेलामध्ये भजी सोडून दिलेले आहेत. तर आलटी-पलटी करून आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली छान ही भजी तळली गेलेली आहेत. तर आपण झाऱ्याने तेल निथळून आपल्याला हे भजी काढून घ्यायचं आहे. भजीचा प्रकार म्हणलं की हिरवी मिरची त्यासोबत आलीच. हिरवी मिरची आणि मस्त कुरकुरीत भजी एकदम भारी बेत तयार होतो. तर इथे मी एक 4 ते 5 हिरवी मिरची मधून चिरून घेतलेली आहे आणि गरम तेलामध्ये घालून घेतलेली आहे. जर तुम्ही या ठिकाणी मिरची चिरून न घेता तुम्ही तेलामध्ये घातलात तर मिरची फुटून अंगावर तेल येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला मिरची चिरूनच आपल्याला अशा पद्धतीने ही मिरची तळून घ्यायची आहे. तर बघितलात तुम्ही आपली हे भजी किती कुरकुरीत झालेली आहेत. तर इथे आपली हे उपवासाची बटाटा भजी बनवून तयार झालेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की उपवासाची भजी करून बघा. एवढी चविष्ट आणि एकदम खमंग ही भजी लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपण आषाढी एकादशी निमित्त हे कुरकुरीत बटाटे भाजी केले आहेत. तर आषाढी एकादशी निमित्त नाही केला तर तुम्ही एरवी टायमाला अशी भजी नक्की ट्राय करून बघा. तर उपवासाची बटाटा भाजी कशी झाली आहेत नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.